विमान अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापडामुळे पटल्याचं समोर आलंय। त्यांच्या डाव्या हातावर घड्याळासारखा दिसणारा भाग कुर्त्याचा होता असं समजतंय। तर याआधी अजित पवारांची ओळख हातातील घड्याळावरून पटल्याचं म्हटलं जात होतं। तर अजित पवारांचं घड्याळ अद्याप सापडलेलं नाही। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि निधनानंतर त्यांची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून पटली असं सोशल मीडियावरती व्हायरल झालं। मात्र ते घड्याळ जे आहे ते अजून सापडलेलं नाही आहे। अजित पवारांची ओळख ही त्यांच्या कुर्त्यावरून पटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर या विमानामध्ये 5 जण होते आणि या 5ही जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला होता। त्यामुळे ओळख पटणं कठीण होतं। यावेळेस अजित पवारांचा जो कुर्ता होता व्हाईट कलरचा, या कुर्त्यावरून त्यांची ओळख पटली होती आणि त्यानंतर 5ही मृतदेह जे आहेत ते ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर DNA करण्यात आला आणि त्यानंतर प्रत्येक मृतदेहाची ओळख जी आहे ती पटलेली होती आणि त्यानुसार प्रत्येकाचा मृतदेह जो आहे तो प्रत्येकाच्या नातेवाईकांना देण्यात आला। मात्र सोशल मीडियावरती जे सांगण्यात आलं की अजित पवारांची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून पटली, हे घड्याळ अजूनही सापडलेलं नाही आहे। या घड्याळावरती अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि हे घड्याळ पोलिसांनाही सापडलं नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे।